गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या आणि या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत बुलेटिनमध्ये. तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज समोर येतोय. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मला सातत्याने असं भासवलं जात होतं की काँग्रेस दगा देणार आणि पवार साहेबांवर तर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. अजित पवारांबद्दलही माझ्याकडे येऊन बोलायचे, मात्र मला माझ्याच माणसांनी दगा दिला, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्तानं राज्यभरातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी गर्दी करण्याची शक्यता आहे. तर फक्त शुभेच्छा द्या, हार तुरे पुष्पगुच्छ नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. तर आपण थेट मातोश्रीवर जाणार आहोत. आमची प्रतिनिधी रुचा खानोलकर आपल्यासोबत आहेत. थेट आपण जाऊयात. गुड मॉर्निंग रुचा. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे राज्यभरातून शिवसैनिक जे आहेत ते आज मातोश्रीवर येणार असतील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा द्यायला. हो मनाली, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62वा वाढदिवस आहे. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी आपण आहोत. इथं जो प्रवेशद्वार आहे तिथे फुलांचं एक धनुष्यबाण आपल्याला दिसतंय. अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॅनरची रांग लागलेली आहे. कोणतीही शिवसेनेची अवजड वाहतूक सेना असो किंवा इतर ज्या मुंबईतल्या शिवसेनेच्या संघटना आहेत त्या सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाला. आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी अगोदरच माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची चर्चा सुरू होती. ठिकठिकाणी वाढदिवस साजरे केले सुद्धा गेलेत. आपल्यासोबत इथे त्र्यंबकेश्वरून आलेले दादा आहेत, अंकुश पवार. दादा, तुम्ही कुठून आलात, किती वेळ लागला आणि तुम्ही पायी आलात का? मी जालना जिल्हा तालुका बदनापूर. आणि मी असं बोललो होतो की आपलं सरकार जर पूर्वीसारखं व्यवस्थित झालं तर मी कावड यात्रा चालू करेन. आणि कावड यात्रा मी ते चालू व्हायच्या आधीच केलेलं आहे आणि मला 3 दिवस आज इथपर्यंत यायला लागलेले आहेत. हे तुम्ही जे पाणी आणलंय ते नेमकं काय आहे, ते भेट देणार आहात का उद्धव ठाकरेंना? हे पाणी गुप्त गोदावरीचं पाणी आहे. या गुप्त गोदावरीमध्ये अनेक जणांना ते या गोदावरी मातेने सामावून घेतलेलं आहे. तसंच एकनाथ शिंदे साहेबांना सामावून घेतील साहेब, फक्त त्यांनी येऊन मातोश्रीवर माफी मागावी. तर शिवसैनिकांच्या या भावना आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांनी इथं यायला सुरुवात केली आहे. मनाली, धन्यवाद रुचा या सविस्तर माहितीसाठी.